नमस्कार, मी सलोनी नांदे आणि तुम्ही बघत आहात अभिजित भारत। राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आज पत्रकार परिषद घेतली। यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे म्हणाले, जर जरांगे पाटलांच्या दबावाखाली येऊन सरकार मराठा समाजाला सरसकट आरक्षण देत असेल तर आम्ही मराठा समाजापेक्षा जास्त संख्येने आणि दुप्पट संख्येने मुंबईला येऊन आंदोलन करण्यास तयार आहोत। याबाबत बबनराव तायवाडे यांनी सविस्तर माहिती दिली। आमची मागणी हेच आहे की या महाराष्ट्रामध्ये मागील 5-6 महिन्यामध्ये जे वातावरण सुरू आहे की ओबीसी समाजाला या देशाच्या संविधानानुसार 52% ओबीसीला जे 27% आरक्षण मिळतं आहे, त्या आरक्षणामधनं आम्हाला आरक्षण देण्यात यावं अशी मराठा समाजाची मागणी आहे। त्याचबरोबर या राज्यातील सर्व मराठा समाजाला किंवा सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे ही सुद्धा मागणी आहे। खरं म्हणजे यापूर्वी सुद्धा 5-6 वेळा या राज्यामध्ये मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला, परंतु ते मागासलेपण सिद्ध झालं नाही। मध्यंतरी गायकवाड राणे समितीने शिफारस केली, पण ते हायकोर्टात टिकलं नाही। त्याच्यानंतर गायकवाड समितीने केली, हायकोर्टात टिकलं, पण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही। हे वारंवार टिकलं नसताना आज शेवटी आता आम्हाला ओबीसी समाजातनं द्या, पण ओबीसी समाजातनं देताना सरकारला तसं देता येत नाही। तसंच या राज्यामध्ये जी पितृसत्ताक पद्धती आहे त्याप्रमाणे वडिलांची जी जात असते ती त्याच्या मुलांना लागते, पण सध्याची मागणी होती आहे की सरसकट आणि नातेवाईकांना सगळ्या सोयऱ्यांना आम्हाला कुणब्यांची प्रमाणपत्र द्या। या बाबीला जे संविधानात नाही आहे, आमचा जो विरोध आहे तो संविधानिक आहे की या देशामध्ये सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र दिले जात नाही आणि मग तशा प्रकारे सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये आणि आमच्या ओबीसीवर अन्याय करू नये। ओबीसीच्या संविधानिक अधिकाराचं सरकारने रक्षण करावं, या रक्षणाची मागणी आपल्या माध्यमातून आम्ही सरकारकडे करतो आहे। आणि जर आमच्या ओबीसीच्या संविधानिक अधिकाराला म्हणजेच ओबीसीच्या आरक्षणाला किंवा सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास सरकारने प्रयत्न केला तर या राज्यातील 400 जातीचा समूह असलेला 60% ओबीसी समाज या सर्व बाबीला विरोध करेल आणि त्याच्याकरता मुंबईला घेराव घालायचा असला तरी मुंबईला घेराव घालण्याकरता आम्ही कमी राहणार नाही आणि याच्यापेक्षा जास्त शक्तीने सरकारच्या समोर जाऊन आम्ही आमच्या संविधानाचं रक्षण करण्याकरता कटिबद्ध आहोत म्हणजे आहोत आणि ते आम्ही करणार। तर बबनराव तायवाडे यानंतर म्हणाले की ओबीसी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी संपूर्ण नागपूर जिल्ह्यात रथयात्रा करू। चला जाणून घेऊया याबाबत। राष्ट्रीय ओबीसी महासंघाची एक टीम या जिल्ह्याच्या प्रत्येक गावामध्ये खेड्यामध्ये जाऊन ओबीसी समाजामध्ये आपल्या संविधानिक अधिकाराची जागृती करणार आहे। जागृती की काय आपले अधिकार आहे आणि ते आपण त्याचं संरक्षण कसं करायचं। नाही, आमचा अविश्वास नाही आहे। अविश्वास असता तर आम्ही त्याच्याबरोबर आम्ही कूच केली असती। आमचा अविश्वास नाही सरकारवर, पण आमच्या मनामध्ये एक शंका आहे की आंदोलनकर्त्यांच्या दडपणाखाली येऊन दबावाखाली येऊन सरकार काही निर्णय बदलवण्याच्या विचारात आहे काय। ज्या दिवशी आमच्या असं लक्षात येईल की ते अशा प्रकारच्या कुठल्या तरी विचारात आहे त्या दिवशी आम्ही कूच करू, तोपर्यंत आम्ही सध्या कूच करून राहिलेलो नाही।